तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम, धन्य तुकोबा समर्थ जेणे केला हा पुरुषार्थ. जडी दगडा सहित वह्या तारेल्या जैस्या लाह्या, धन्य तुकोबा समर्थ जेणे केला हा पुरुषार्थ. म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही दुजा, धन्य तुकोबा समर्थ जेणे केला हा पुरुषार्थ. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. श्री चरणा संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरुदास कृपा, बाबाजी सद्गुरुदास कृपा, बाबाजी सद्गुरुदास कृपा. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दडाडा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कडा कुसरी काहीच नेने बोलतो वचन अति भाविका. प्रथम नमन करू गणनाथ उमाशंकराचे सुताचरणावरी ठेवणी माथा साष्टांगे आता दंडवत. दुसरी बंधू सारजाचे चतुर्णाचे आत्मजा वाक शुद्धी पाविजे सहजातीच्या चरणमजा दंडवत. आता वंदू देव ब्राह्मण ज्यांचे पुण्य पावन प्रसन्न होते श्रोते चिंतया माहे दंडवत. आता वंदू साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चार जिनतया माहे दंडवत. आता नमो रंग भूमिका, आता नमो रंग भूमिका, आता नमो रंग भूमिका, रंग भूमिका. कीर्तने उभे होते लोका, कीर्तने उभे होते लोका, होते लोका, कीर्तने उभे होते लोका. ताळ मृदंग श्रुते देखा, ताळ मृदंग श्रुते देखा, ताळ मृदंग श्रुते देखा, ताळ मृदंग श्रुते देखा. दया माझे दंडवत, माझे दंडवत, दया माझे दंडवत, माझे दंडवत. प्रथम नमन करू गणनाथा, प्रथम नमन करू गणनाथा, प्रथम नमन करू गणनाथा, प्रथम नमन करू नमन करू गणनाथा, नमन करू गणनाथा, प्रथम नमन करू गणनाथा, प्रथम नमन करू गणनाथा. ऐसे नमन करुणी सकळ्या हरिकथा बोली बोबड्या बोला ज्ञानी म्हणून आपल्या बाळा चालवी सकळ्या नामा म्हणे. तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम, धन्य तुकोबा समर्थ जेणे केला हा पुरुषार्थ. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग रामेश्वरजी शास्त्री महाराजांचा सर्वांच्या परिचयाचा अभंग रामेश्वर शास्त्रीजींचा आहे. एके काळचे तुकोबारायाचे कट्टर शत्रू, कट्टर वैरी, कट्टर विरोधक. आणि म्हणून या अभंगाला अनन्यसाधारण महत्व का आहे. जेव्हा वैरी वर्णन करतो तेव्हा वशिलेबाजीचा संबंध येत नसतो, हे लक्षात ठेवा. अरे वर्णे विषय हा वर्णन करणाऱ्यावर अवलंबून आहे. वर्णन कोणी केलं याला महत्व असते. पहलवानाचं वर्णन पहलवानाने करावं, नाही तर पाव बटर खाऊन वजन कमी केलेलं पेपर वाचून गावात बाता हाणत लय ताकद कोणात. दिल्लीच्या सतपाल पहलवान मध्ये लेगा बटर खाणाऱ्या तू लावला होता का रे सतपालच्या हाताला हात. दिल्लीच्या सतपाल पहलवान मध्ये खूप ताकद होती, हे कोल्हापूरच्या युवराज पाटलाच्या मुखात शब्द शोभत होते. त्याची झाली होती तू बटर खाऊन. म्हणून वर्ण विषय हा वर्णन करणाऱ्यावर अवलंबून असतो. नाही वंद्या विजानाती
गुरुवीं प्रसूती वेदना. प्रसूत कालच्या वेदनेचं वर्णन कोणी करावं? तिला 2-4 लेकरं झाले तिनं. व्यालीच्या वेदना, व्यालीच्या वेदना, व्यालीच्या वेदना, व्यालीच्या वेदना. नये वाजो तिच्या मना, नये वाजो तिच्या मना, वाजो तिच्या मना, वाजो तिच्या मना, नये वाजो तिच्या मना, नये वाजो तिच्या मना. व्यालीच्या वेदना, नये वाजो तिच्या मना, नये वाजो तिच्या मना, नये वाजो तिच्या मना. व्यालीच्या नये वाजो तिच्या मना, तिच्या नये वाजो तिच्या मना, व्यालीच्या वेदना, व्यालीच्या वेदना नये वांझोटीच्या मना. नाही तर ते पोटात दुखतंय बिचारी, गडबडा गडबडा लावतं शेजारी. शेजारची म्हातारी आली. अहो कोण रडतंय घरात? अरे कोण रडतंय घरात? म्हातारी म्हणते तिला, माझी सून. काय आजारी आहे का? नाही, पोटात दुखतंय. पोटात का दुखतं? ते बाळंत व्यथा सुरू झाल्या. बाळंत व्यथा म्हणजे काय? म्हातारे, बाळणपणाच्या वेळेला जे पोट दुखतं का नाही, त्याला म्हणतात बाळंत व्यथा. मग पोटात दुखल्यावर एवढं रडायचं असते का? आमचं नाही दुखत का कधी कधी गाठाय पिठलं खाल्ल्यामुळे? म्हातारे, तुला एकही लेकरू झालं नाही, कच्चं पिठलं खाणून सांगते नाही. वंद्या विजाणात गुरुवीं प्रसूती वेदना. प्रसूत कालच्या वेदना नये वांझोटीच्या मना. तसं वर्ण विषय, त्याच्यातही प्रकार आहे बरं का तुकाराम बाबा. जेव्हा बाप मुलाचं वर्णन करतो, वात्सल्यापोटी जास्त बोलू शकते. मित्र मित्राचं वर्णन करतो, तिथेही काहीतरी वशिलेबाजी असते. सासू जावयाचं वर्णन, अरे मग तर 99.9 बाद. नजर चुकीनं 1% खरा लाडत राहिला. आता काय बोलतील म्हाताऱ्या? तिची गेली पोरगी नांदायला, हिची गेली, दोघी बसल्या, काम नव्हतं, ही हिच्या दारात ती तिच्या दारात. विषय निघाला जावाई. माझा जावाई लिहिण्यात इतका हुशार, इतका हुशार, इतका हुशार, स्वतः लिहितो ते दुसऱ्याला वाचताच येत नाही. म्हातारी पलीकडची म्हणली, ते तुझा झाला, पण माझा असा हुशार आहे, तो स्वतः लिहितो ते त्यालाच वाचता येत नाही. हे वर्णन. माझा जावाई एवढा श्रीमंत आहे, रोज 500 लोकांना चहा पाणी. बरं का महादेवराव, लोकांना संशय आला, 500 लोकांना चहा पाणी. लोक कडूची चिकित्सक होती. तपास करीत करीत गेली पुण्याला. शिवाजीनगरच्या स्टँड जवळ मोठं हॉटेल न, तिचं हिचा जावाई चहा द्यायला वेटर. 500 गिरायकाला. ही तर बाता हानती म्हणून सासून जावयाचं केलेलं वर्णन. वर्णन यथार्थ कोणतं? जेव्हा वैरी वर्णन करतो तेव्हा त्या वर्णनात वशिलेबाजी नसते, सत्य वर्णन. 4 कांजीच्या कपड्यावाले तुमच्या गावात सकाळी 8:30ला आलं. एक गावातलं डबडं घेऊन तिकडे चाललं होतं. डबडं घेऊन तिकडे येड्या बाभळीजवळ त्या 4 लोकांनी विचारलं, आपण कडूचे? हा. अमुकाचं घर कुठं आहे? ज्याचं घर ज्याला विचारलं त्याचं त्याचं 3 पिढ्याचं वाकडं. डबडं घेतलेलं लाल डोळे करून, लाज नाही वाटत? राम पहारच्या वेळेला त्या बाई महाराजचं नाव घेता. माझं त्याचं 3 पिढ्याचं वाकडं, एकमेकाला थोबाड पाहत नाही आम्ही. हे 4ही कांजीचे कपडेवाले घाबरले, म्हणले आम्हाला काय माहिती तुमचं त्याचं वैरत्व आहे, आम्ही विचारलं नसतं. 3 पिढ्यापासून वैरी होता, एकमेकाचा मुर्दा पाडतो कधी झालं, त्याचं नाव घेतलं. अहो पण चुकलं ना आमचं, जा तुम्ही डबडं घेऊन, मला काय माहिती तुम्ही वैरी आहे. 3 पिढ्याचे वैरी आहो. झालं पाठ झालं, जा डबडं घेऊन जा. कुठले तुम्ही? आम्ही अमुक गावचे. इकडे कशासाठी आलता? अहो त्यांचा मुलगा इंजिनियर आहे म्हणे, आमची मुलगी इंजिनियर झाली, मुलगी द्यायच्या उद्देशानं आलो त्यांच्याकडे, पण
काय दुर्दैव आमचं, त्याच्या वैऱ्यालाच घर विचारलं आम्ही. 3 पिढ्याचे वैरी आम्ही. ते पाठ झालं, जा ना तुम्ही आता. पण एक लक्षात ठेवा, काय त्याच्या मुलाला मुलगी द्यायला आला ना तुम्ही. आमचं गावगाड्यात काही असू द्या, पण मी त्याचा 3 पिढ्याचा वैरी सांगतो. त्याच्यासारखे सज्जन माणसं माझ्या गावात नाही. वर्णन हे महत्वाचं आहे. वर्णन वैऱ्यानं करावं. तसं या अभंगातलं वर्णन तुकोबारायचं आहे. सत्य कशावरून? वर्णन करणारे वैरी. विठ्ठल कट्टर शत्रू जेव्हा वर्णन करतो ते वर्णन 2.25% खरं समजायचं. तुकाराम महाराज, आणि हे बरोबर आहे, जवळीक लाभली, सानिध्य लाभलं म्हणजे त्याचं महत्व कळत नसतं. महत्व नंतर कळतं. बापाचं महत्व मुलाला कधी कळतं? बाप मरण पावल्यावर. जोपर्यंत वडील असतात ना, आणि हे असं ठरलेलं आहे, तुम्ही लक्षात घ्या, जेव्हा महाराज कौतुकाचे दिवस येतात तेव्हा कौतुकाची थाप निघून जाते. प्रत्येकाचे अनुभव असेल. वडिलांना एवढे कष्ट उपसले असतात, एवढे कष्ट उपसले असतात, एवढे कष्ट उपसले असतात, स्वतः उपवासी राहतो, पण डबा भरून मुलाला शाळेत, गाठी गाठीचं धोत्र घालतो, पण आपली इज्जत जाईल म्हणून मुलाला शाळेचे नवीन ड्रेस घेऊन देतो. आजारी मुलगा लगेच दवाखान्यात नेतो. प्रारब्ध अनुकूल झालं, मुलं उद्योगी झाली, बरं का महादेवराव, मग मुलाला वाटतं खूप कष्ट आपल्यासाठी बापानं उपसले, आता आपल्या बापाला सुखात ठेवायचं. मोठा बंगला बांधला जातो. एक त्याच्या हाताखाली गडी ठेवायचं नियोजन होतं. एसीचा रूम बापाला, सगळ्या सुविधा झालेल्या असतात, पण नाईलाजानं तिथं बापाचा फोटो लावावा लागतो. जेव्हा कौतुकाचे दिवस, अरे या घटनेनं परमेश्वराला सोडलं नाही तर आपली काय कथा. 14 वर्षांनी निरोप आला भरतजीला. भरतजी नंदीग्रामात तपाला बसले होते. सगळे रामायण तुम्हाला पाठ आहे. हनुमानजी निरोप आणतात, भरतजी आज तुम्हारे भैया, आणि हे लक्षात ठेवा, भरतानं सकाळी हिशोब केला होता तुकाराम बाबा, आज 14व्या वर्षाचा शेवटचा दिवस, आज सूर्य मावळेपर्यंत माझा भाऊ आला नाही तर मी अगडीत उडी खालील सरपणाचा ढीग रचला. सावत्र भावाचं सांगतोय, सक्के भाऊ भावाच्या मरण्याची वाट पाहतात इस्टेट मिळण्यासाठी, आणि आज सावत्र म्हणतो माझा दादा आला नाही तर अग्नीत उडी घालील. सरपण रचून ठेवलं स्वतःसाठी. रामायण यासाठी आहे, फक्त पेटवायचं राहिलं होतं. आणि इतक्यात हनुमानजी आले. जय श्रीराम. हनुमानजी, तुम्हारे भैया रामचंद्र आज दोपहर तक अयोध्या में पधारने वाले हैं भरत जी. एवढं ऐकलं तुकाराम बुवा, भरत भोवताल भोवताल नाचला, हनुमंताच्या दंडवत घातला. हनुमंता, या संदेशाच्या मोबदल्यात काय देऊ तुम्हाला? हा संदेश ऐकायसाठी 14 वर्षे बसलो होतो तपाला. माझा दादा येईल, माझी वहिनी येईल, माझा दादा न वहिनी सिंहासनावर बसतील, त्यांची आरती होईल, प्रजा जय जयकार करल, राजा राणीचं रूप हा भरत एकदा ते डोळ्यावर सिंहासनावरच, आणि मग पवित्र झालेले हे दोन्ही बोबुळ काढून बक्षीस देईल तुम्हाला. हा सावत्र बंधूचा आनंद आहे, लक्षात घ्या. ज्यांना ज्यांना मायबाप असेल त्यांच्यासाठी सांगतो तुकाराम बुवा, मायबापाची सेवा करू नका. फक्त आपले मायबाप जास्त दिवस जगावे असं वाटत असेल तर भाऊ भाऊ एकमेकावर प्रेम करा. भावा भावाचं प्रेम मायबापाने पाहिलं ते बिना औषधाचे 10 वर्षे जास्त जगतात. त्यांचं टॉनिक आहे ते म्हातारपणात, त्यांना काय 2 चपात्या लागतात. आणि भाऊ भाऊ रोज भांडले ना तर 6 महिन्यातच मायबाप जगाचा निरोप घेतात. भरतजी जेव्हा पडत आले, 14 वर्षांनी पहिल्यांदाच आले भरतजी, गड्या झपाट्याने जातो शेंडे बुवा, ते तिथंच म्हणायचे 15 मिनिट आहे. म्हटलं इथंच तर चुकते बऱ्याच महाराज लोकांचं, 15 मिनिट आहे, जायचे कोणी धरायचे. म्हटलं तिथं गेल्यावर मी बसेल तेव्हा 9 वाजतील. हे काटे चालू आहे ना, 15 मिनिट आहे. वेळ अजून 42 वर्षात चुकली नाही तर हिशोब करायचा असतो. किती तासाचा प्रवास, अर्धा तास ट्रॉफिकचा धरायचा, 15 मिनिट पंक्चरचे, 15 मिनिट डिझेलचे. हा 1 तास शिल्लक ठेवून प्रवास करा, जन्मात वेळ चुकत नाही.
ट्रॉफिक लागली. ट्रॉफिक लागली, तू काय राष्ट्रपती होता का, पंतप्रधान? अरे ते लागणारच आहे ना. विठ्ठल आताच मी सांगितलं, उद्या संध्याकाळी बुलढाण्याला आहे ना, परवा सकाळी परवैजनातला आहे, आणि मग संध्याकाळी त्यांना माहित आहे सगळं, मग उद्या धुळ्याला आहे. ठीक आहे, पण चालू आहे दुकान. भरतजी पळत आले. मी शुद्धीवर आहे, कुठून बाजूला गेलो, अजिबात तुम्ही माताजी. लेकराचा आवाज आळी ओळखते भाऊ. माय पळत आली. 14 वर्षानं भरत आला माझा. क्या हुआ बेटा? अब ये भी संदेशा मिला है माँ, मेरे भैया, मेरे परमात्मा, मेरे उद्धारक, मेरे राजा, मेरे सरकार, मेरे भगवान रामचंद्र आज दोपहर तक अयोध्या में पधारने वाले हैं माँ. एवढं ऐकलं ना महाराज, माय कौशल्याचं रडणं सुरू झालं. रडू आवरेना. आणि मग भरतजीला संशय आला. आई जवळ आला. आई, 14 वर्षांनी भाऊ येतो माझा. हा बेटा, तुला आनंद नाही झाला? झाला माझ्या राजा. मग का रडतेस? तुझ्या जन्मदात्या बापाची आठवण आली. आज तुझा बाप राजा दशरथ असता रे, नुसता नाचला असता रे. त्यांची इच्छा होती माझ्या लेकाचा राज्याभिषेक बघावा. मी का सांगतो, अरे जिथं देवाचं कौतुक पाहायला देवाचा बाप नव्हता, तर आपल्याला कोण घटना सोडते? इथं काय पाड आणमा मानवाचा. बापाचं महत्व कधी कळतं? बाप गेल्यावर. मग बाप गेल्यावर बापाचं महत्व कळतं. अरे तुम्ही कर्तृत्वानं किती मोठं व्हा, किती मोठं व्हा, बर का महादेवराव, खूप मोठं व्हा. सगळ्या वारकऱ्याचा आशीर्वाद आहे तुम्हाला. पुणे जिल्ह्यात तुमच्या पाठीहून शाबासकीची थाप पडू द्या, पण गोपाळरावच्या शाबासकीत जो प्रेम आणि स्वाभिमान होता, तो टाटा बिर्लाच्या शाबासकीत नाही, हे लक्षात. पुत्राच्या विजये पिता संतोषात जाय. विठ्ठल जोपर्यंत ती व्यक्ती असते तोपर्यंत त्याचं महत्व कळत नाही. व्यक्ती गेल्यावर महत्व कळतं. तसे तुकाराम महाराज म्हणायचे समाजाला, माझं महत्व तुम्हाला आता नाही कळणार, आता नाही कळणार. आणि कळालं असतं. अरे आता कोणती दिंडी निघू द्या ना, 2 संतांचं भजन असते, ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम, संध्याकाळी गुलाबजाम. चुकीचं आहे का? 2025 साली नुसतं ज्ञानबा तुकाराम म्हणणाऱ्याला गुलाबजाम आहे, त्यांना मांडे भाजायला खापर नाही मिळालं. तुकाराम महाराज महाविष्णूचा अवतार हे त्यावेळेला कळालं असतं, तर त्याच गावच्या मंबाजी बुवानं काठीनं बदललं नसतं. पण संताचं हृदय आहे बरं का तुकाराम बा. काठीनं बदललं तरी शेंडे महाराज, तुकाराम महाराज कीर्तनाला उभे राहिले. पण नेहमीचा श्रोता मंबाजी नाही, मंबाजी नाही, माझा मंबाजी आला नाही. अरे तुम्ही भजन चालू ठेवा, टाळकऱ्यांना सांगितलं. मी माझ्या मंबाजीला बोलवतो. मला त्यांनी मारलं ना सकाळी, लाजला असेल बिचारा. याला म्हणतात संत हृदय, लक्षात घ्या. जेव्हा दारात आले, मंबाजी बुवा, खाली मान घातली. हो का? ज्याला जनावरासारखं बदललं तो महात्मा माझ्या दारात. पश्चाताप झाला. आता अहो चला कीर्तनाला, तुम्ही पुढं पाहिजे, त्याशिवाय मजा येत नाही. मग तर मंबाजीनं रडायला सुरुवात केली. अहो गावगाड आहे मंबाजी बुवा, माझं चुकलं असेल म्हणून तुम्ही मारलं असेल, पण एका शब्दानं दुखवलं का तुम्हाला? हा आपला संबंध परमार्थाचा आहे, तुम्ही पुढं पाहिजे मला. बरोबर आहे, मला मारल्यामुळे थकला असाल, तुमचे हातपाय चेपून देऊ, मग चालता? हातपाय चेपायला लागल्यावर हंबरडा फोडला. महाराज, अरे जनावराला मारत नाही तेवढं तुम्हाला मारलं, काठी तुटेपर्यंत. तरी संध्याकाळी माझे पाय चेपायला येता. तुम्ही कोण आहात? मंबाजी बुवा, मी कोण आहे हे अजून मलाच कळलं नाही. आम्हा पामरांना कसं कळेल? पंढरपूरला जाऊन पांडुरंगाला विचारा. पुसणे ते पुसा पांडुरंग, पुसणे ते पुसा पांडुरंग, पुसणे ते पुसा पांडुरंग, पुसणे ते
तरी वेळेतच संपवतो. मी कोण आहे अजून मलाच कळलं नाही. तुकोबाराय म्हणतात, मंबाजी बुवा म्हणतात. मग आम्हाला कसं कळेल? तुम्हाला जर कळून घ्यायचं असेल तर पंढरपूरला जा आणि त्या पांडुरंगाला विचारा, का संत ते कवन, संत ते कवन, हे जाणे खून केशिराज. नवे तुका म्हणे दिसतो मी तैसा, पुसणे ते पुसा पांडुरंगा. आपण विचार करा, समकालीन लोकांना हे कळालं असतं तर त्रास दिला नसता. तुकोबाराय म्हणायचे, आता नाही कळत तुम्हाला, मी गेल्यावर माझं महत्व कळल. एक दिवस असा येईल की तुम्हाला म्हणावं लागेल, आम्ही भाग्यवान लोक आहोत. देहूचा संत तुकाराम महाराज आम्ही आमच्या डोळ्यानं पाहला, आम्ही भाग्यवान आहे. धन्य म्हणाविन इह लोकी लोका, एक दिवस असा येईल तुम्हा लोकांना म्हणावं लागेल, आम्ही भाग्यवान आहोत. देवचा संत आम्ही डोळ्यानं पाहला होता. धन्य म्हणवीन इह लोकी लोका, भाग्य आम्ही तुका देखियला. एक दिवस असा उजाडला, तुकोबारायच्या भक्ताला नाही, विरोधकाला म्हणावं लागलं, धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ.
तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ जेने केला पुरुषार्थ जेने केला पुरुषार्थ जेने केला पुरुषार्थ धन्य तुकोबा समर्थ तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ बरं का तुकोबा. धन्य म्हणवीन इहलोकी लोका भाग्य आम्ही तुका देखेला. अरे एक दिवस तुम्हाला म्हणायला लावील की आम्ही भाग्यवान आहोत, देहूचा संत तुकोबाराय आम्ही पाहला होता. तो दिवस असा उजाडला की चाहते मंडईला नाही, भक्ताला नाही, विरोधकाला म्हणावं लागलं धन्य तुकोबा समर्थ. आता इथे 3 ठिकाणी लावायचा समर्थ बरं का तुकाराम महाराज. आता एवढी वेळ नाही, थोडक्यात सगळे पूर्ण करतो मी. समर्थ तुकोबा, धन्य तुकोबा आणि पुरुषार्थी तुकोबा ही दुसरी लाईन. नुसतं मुद्दे लक्षात ठेवा, मग पाहू आपण जमलं तसं. धन्य तुकोबा समर्थ जेणे केला हा पुरुषार्थ, पुरुषार्थी तुकोबा, धन्य तुकोबा आणि समर्थ तुकोबा. आता समर्थ कोणाला म्हणतात? ज्याच्या सामर्थ्य आहे त्याला म्हणतात समर्थ. एक लक्षात घ्या, जे सामर्थ्य देवाच्या नामात आहे तेच सामर्थ्य संताच्या नामात आहे. एकदा यम धर्माने यादी दिली बरं काय, ए हो म्हणत जा. तो मोठा अभंग आहे पण वाचून दाखवतो. वाचून म्हणजे काय लिहून नाही आणलं भाऊ. यमधर्म सांगेत होता तुम्ही जावे मृत्यू लोका आपुलाला लोक जितुका तितुका आणावा ऐका त्याचे कोळे रंग करते निंदा धरते राग खरी खोटीचा हाडी सांगते कोळ आपले लटके वासनेच्या नवसा करते करविती पशुहिंसा त्याने बहुता दिवसा भरवसा तुम्हा दिलाय देव सांडून देवता उपासक मंत्र संचारी जे लोक झोटे येता खेता देख सक्के बाप तुमचे वाण आहे. लक्षात राहिलं का काही? ही यादी यम धर्माने दूताला येम धर्म सांगे दूता तुम्ही जावे मृत्यू लोका आपुलाला लोक जितुका तितुकाही आणावा. ओळखायचे कसे? ऐका त्याचे कुळ रंग करते निंदा धरती राग खरी खोटी चहाडी सांगे ते कुळ आपले लटके वासनेच्या नवसा करती करविती पशुहिंसा तेने बहुता दिवसा भरवसा तुम्हा दिलाय देव सांडून देवता उपासक मंत्र संचारी जे लोक झोटीन येताय खेताय देख ते सक्के बाप तुमचे. यादी लक्षात आहे ना? पुन्हा एक महत्वाची यादी राहिली. जन घाली ती तुळसी माळा जेन घाली तुळसी माळा जेन घाली तुळसी माळा जेन घाली तुळसी माळा गोपीचंद लाविते तिळा गोपीचंद लाविते तिळा गोपीचंद लाविते तिळा गोपीचंद लाविते तिळा रिगते गोपाळा शरण रिगते गोपाळ शरण रिगते गोपाळ शरणी गोपाळ या चांडाळा आणावे या चांडाळा आणावे या चांडाळा आणावे या चांडाळा आणावे आणूनी घाला तनका कुंडी आणि घाला त्याचे कुंडी उपदास महिमा करुणी पुढे आणि सांडस लावावे आणि घाला धर्म कुंडी लारे करून टाकत जा, काय होत नाही त्याला. अरे येम धर्मानं दिलेली यादी आहे. जेन घालते तुळसी माळा गोपीचंदन लाविती टिळा शरण रिगती गोपाळा त्या चांडाळा आणावे. आणल्यावर काय करा? आणुनी घाला नरक कुंडी कृमी घाला त्याचे तोंडी पूर्वजा सहित देऊनी पुढी अंगी सांडस लावावे. घरी गेल्यावर वाचा हे अभंग यादी.
आणि मग पेपर फुटी म्हणतात त्याला. पेपर फुटला, नाव यादीला लागल्याचं कळालं. ज्यांना ज्यांना कळालं ते पंढरपूर पण नामदेवरायाच्याकडे. महाराज वाचवा का, यमदूताच्या यादीत नाव आहे आमचं. नामदेवराय म्हणाले वाचायचं तुम्हाला, एक उपाय आहे बा. काय? तुळशीची माळ घालावी लागेल. 2-2 माळा घालतो महाराज. महादेवराव 2-2 माळा घातल्या. नामदेवाच्या दिंडीत सहभागी झाले आणि यमदूत ठरल्याप्रमाणे गावात आले. अमुक अमुक पंढरपूर, अमुक अमुक पंढरपूर, अमुक अमुक पंढरपूर. वंडरफुल म्हणाले, हे तर कधी कीर्तनात जातो पंढरपूर. पंढरपूरला आल्यावर नामदेवाच्या दिंडीत हे नवीन माळकरी. नामदेव महाराज म्हणले, नवीन माळकऱ्यांनो काय आले तुमच्यासाठी. आता काय करा महाराज, आता पताका उंच करा. कुंच पताकाचे भार भेने पडते ये मकिंकर. पळाले बरं का, पळाले पण वाखरीला जाऊन मीटिंग घेतली. म्हणले असं पळू पळू गेलं तर मालक ठेवलं का कामावर. पुन्हा प्रयत्न करू म्हणून आता तयारीनं आले. नामदेव महाराज म्हणले तयारीनं आले बरं करते. आता काय करावं लागेल, तुम्हाला वाचायचं आहे का. तेच विचारता का महाराज, 9 वाजल्यापासून मराठी माळा घातल्या का. नाही, वाचायचा एकच उपाय आहे. आता काय, देवाच्या नावाचा जय जयकार करा. पुंडलिक ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परिणाम दड 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 तुड 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 सुटला कळी काळा बापुळिया रे. सुटला कळी काळा बापुळिया रे. फळ सुटला कळी काळा बापुळिया रे. फळ सुटला कळी काळा बापुळिया रे. शिवराम शिवराम की चरिता नामला रे. शिवराम सीताराम की सेवा का पडिया रे. शिवराम सीताराम की सेवा का पडिया रे. शिवराम सीताराम की सेवा का पडिया रे. दड 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 फळ सुटला कळी काळा बापुळिया रे. दूध पडत गेले. यम म्हणलं काय झालं. ज्यांची नावं यादीला ते पंढरपूरला आहे महाराज. तुम्ही पंढरपूरला का नाही गेला. पंढरपूरला गेलो. मग काय झालं, त्यांनी नामदेव महाराजच्या दिंडीत आश्रय घेतला. मग दिंडीत का नाही शिरला. अहो तो दिंडीचा महाराज आतच नाही येऊ देत आम्हाला. दूत सांगत असे यमा, दूत सांगत असे यमा. दिंडी पुढे चाले नामा, दिंडी पुढे चाले नामा. ओ नागरी तो आम्हा विष्णुदास म्हणूया. ओ नागरी तो विष्णुदास म्हणूया. ओ नागरी तो आम्हा विष्णुदास म्हणूया. दूत सांगत असे यमा, दिंडे पुढे चाले नामा. तो नागवितो आम्हा विष्णुदास म्हणूया. बरं जाऊ द्या, तो महाराज आत येऊ देत नाही. पण ज्यांची नावं यादीला ते काय करतात. त्यांनी तर 2-2 माळा घातल्या महाराज. काय बाता हाणताले का तुम्ही. दिंडीत गेल्यानंतर माळा दिसल्या कशा, लांबून दिसतात. सदऱ्याच्या वर आहे दोन्ही माळा. बर अजून काय करतात. अजून आम्हाला बघितल्याबरोबर पुंडलिक हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम हरिनाथ भगवान की जय. असं आहे का रे. मग येम धर्म सांगेत होता, तुम्हा नाही तेथे सत्ता. जेथे होय हरी कथा सदा घोष नामाचा. नका जाऊ तया गावा नामधारकाचा शिवा. नका जाऊ तया नामधारकाचा शिवा. नका जाऊ तया नामधारकाचा शिवा. नका जाऊ तया नामधारकाचा शिवा.
जाऊ तया गावा नाम तारकाच्या शिवा शिवा नका गाव तया गावा नाम तारकाच्या आजपासून कडूच्या सीमेवर सुद्धा जायचं नाही. नका जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा सुदर्शन यावा गिरटे फिरे भोवती. मी कशा करता आपली वेळ घेतली. पुंडली कवरदा हरी विठ्ठल. परिणाम दड 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 दुडू 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 पड सुटला कळी काळा बापुड्या. जे सामर्थ्य भगवंताच्या नामात की काळ घाबरतो अरे तेच सामर्थ्य तुकोबा राहायच्या. तुकाराम 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 नाम घेता का पेयम हो नाम घेता का पेयम हो नाम घेता का पेयम हो धन्य तुकोबा समाता धन्य तुकोबा समाता राधे धन्य तुकोबा समाता धन्य तुकोबा समाता नाम घेता का पेयम तुकाराम तुकाराम नाम घेता का पेयम नाम घेता का पेयम नाम घेता का पेयम धन्य तुकोबा समाता धन्य तुकोबा समाता धन्य तुकोबा समाता धन्य तुकोबा समाता तुकाराम तुकाराम नाम घेता का पेयम नाम घेता का पेयम नाम घेता का पेयम नाम घेता का कापला तुकाराम आहे ते. तुकाराम तुकाराम हा नाम घेता कापे यम. अरे हे संताचे नाव भाऊ कोण्याही पंचांगवाल्यानं ठेवलेले नाही. आमच्या नावात काही अर्थ नाही बरं का शेंडे महाराज. नाव वाघमारे उंदीर पाहून घरात शिरे. अरे कुठं चालले वाघमारे. उंदीर बघितला म्हणतो. नाव शांताबाई भांडणा वाचून करमत नाही. शांत पण भांडणाशिवाय दिवस नाही. शांताबाई आमची नाव. अरे लक्ष्मणानं इंद्रजित मारला बरं का. आणि एक लक्ष्मण लाया भासतय ते खापरामध्ये ते असते का नाही घोळणं म्हणतात त्याला. त्याचं नाव लक्ष्मण आहे. घोळण्या नाव लक्ष्मण करते भर्जन लाह्याचे. निडोबारायचा अभंग आहे. लुगड्या नाव चंद्रकळा परितो काळा रंगवरी. निळा म्हणे घुसळती रवी. मंथन करणारी काय रवीच आहे ना लाकडाची. पण ती रवी हरवली म्हणजे बॅटरी न शोधायची. आणि हा रवी उदयाला आला की त्रैलोक्य उजेडात आणतो.
निळा म्हणे घुसळती रवी ते न दावी प्रकाश. नंतर कुबेर कोणाला म्हणतात, तुकाराम बुवा अजून 8.5 निधी संपत्ती एकट्या कुबेराच्या ताब्यात आहे. आताही 2025 साली 8.5 निधी म्हणजे संजय निधी निराधार नाही धरायचा हिशोबात. निधी मी सांगतो, 5 लाख दगडाची, 7 लाख विटाची, 1 कोटी कास्याची, 1 कोटी तांब्याची, 7 कोटी घर सोन्याची ही संपत्ती रावणाची पावनिधी आहे. घरी गेल्यावर हिशोब लावा. 7 कोटी सोन्याची घर, 85,000 रुपये 10 ग्रामचा भाव. ती घर 7 कोटी गुणाकार करून बघा, 135 कोटी लोकसंख्येचा मेंदू बंद पडल. हे 5 लाख दगडाची, 7 लाख विटाची, 1 कोटी कास्याची, 1 कोटी तांब्याची, 7 कोटी सोन्याची घर, हे रावणाची संपत्ती पावनिधी. राहिलेली पावनिधी जगात. आणि 9 निधीपैकी आताही 2025 साली एकट्या कुबेराकडे आहे 8.5 निधी. म्हणून आताही चाली लावू लावू, देह हे काळाचे धन कुबेराचे, त्याचे मनुष्याचे काय आहे कामापुरतं. एवढा श्रीमंत कुबेर ज्याची 8.5 निधी संपत्ती आहे, पण याचं नाव कुबेर आहे. रोज जंगलात जातं, वाळल्या लाकडाची मोळी डोक्यावर घेतं, हॉटेलवाल्याला विकतं, तिथंच भजी खाऊन घरी येतं. नाव काय? कुबेर नाव मोडीबा तैसीच पाय भजिती, तैसीच पाय भजिती, तैसीच पाय भजिती. नाव कुबेर आहे आणि मोळी वाहत रोज. कुबेर नाव मोळी वाहे, कैसी पाये फजिती. तुकोबारायचा अभंग. काय जाळावे ते नाव, हे आमची नाव संताची अथवा देवाची. अरे वेदाच्या ज्या रुच्या 2 त्यातली वेचलेली 2 शब्द, सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म, यातला ज्ञान घेतला. एको देव सर्व भूतेषु गुडाहा, यातला देव घेतला. त्या वेदातल्या रुचेतला ज्ञान, या रुचेतला देव, संधी झाला ज्ञानदेव. सामर्थ्य ज्ञानदेव, ज्ञानदेव म्हणतात, ज्ञान देव देतो. ही संताची नावं. तशी तुकोबारायची नावं हे सांगून गेलो. जे सामर्थ्य देवाच्या नामात, तेच देवाचं नाव घेतलं ना बरं का तुकाराम बाबा, पुण्य होतं. अरे किती होतं? पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना, पुण्याची गणना कोण. हरिमुखे म्हणा, हरिमुखे पुण्याची हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. अरे जे सामर्थ्य देवाच्या नावात आहे, देवाचं नाव घ्या पुण्य होतं, तेच सामर्थ्य संताच्या नावात. काय म्हणता? मला माहित आहे तिसरंच म्हणणार आहे तुम्ही. एवढी बिल्डिंग उभी केली आम्ही, लगेच जेसीबीनं पाडणार तुम्ही खाली. अरे आम्ही म्हणजे तुमच्या हाताखालचे कामगार. आम्ही कीर्तनकार म्हणजे काय बरं का, सिमेंट भिजून देतो, खडी आणून देतो, रेती आणून देतो, तुमच्याजवळ विटा देतो, पण तुम्ही गवंडी. वीट किती फिट ठेवायची हे तुमच्या हातात आहे. लक्षात घ्या. हे कोणाच बुवानं सांगितलं नसेल. हे प्रमाण उचलणारे कोण आहे? गवंडी आहे.
आणि आम्ही मटेरियल देणार आहे. हे जे जेवढे दृष्टांत हे मटेरियल, सिमेंट, रेती, खडी, वीट त्यांनी ठेवायची. मला माहिती वा आता जेसीबी लावून पाडतोय बिल्डिंग. पुन्हा पुन्हा काही घाबरू नका. देवाचं नाव घेतलं म्हणजे पुण्य होतं. अरे तेच सामर्थ्य संताच्या नावात आहे. पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत सजनाची नावे, सजनाची नावे, सजनाची नावे, सजनाची नावे, सजनाची पुण्यवंत व्हावे, सजनाची नावे, सजनाची नावे, सजनाची नावे, पुण्यवंत व्हावे, सजनाची नावे, सजनाची नावे, सजनाची नावे. शाबास. आता जमलं. देवाच्या नामात जे सामर्थ्य ते संताच्या नामात. पुण्याची गणना कोण करी? पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. दडदड दडदड दुडदुड दुडू पळ सुटला कळी काळा बा पुढे रे. तुकाराम तुकाराम नाम घेता म्हणून धन्य तुकोबा समर्थ. हे सामर्थ्य ज्याच्यात आहे त्याला म्हणतात समर्थ. समर्थ म्हणजे सामर्थ्य आहे तो समर्थ. आता सामर्थ्यावर कीर्तन होईल बाबा, पण थोडक्यात सगळे सांगण्याचा प्रयत्न कर. थोडक्यात समर्थ दाता कवनाते नास्ती न म्हणे. समर्थाची व्याख्या काय आहे? याचक दारात आल्यावर कोणाला वापस करत नाही त्याचं नाव समर्थ. त्याला समर्थ म्हणतात. आणि तो लपल्या जात नाही. थोडस गोड वाटेल तुम्हाला, समजलं नाही तरी गोड वाटेल. याच्यावर एक कीर्तन होईल एवढी बडबड करतो मी 1 मिनिटात. तारों के तेजों में चांद छुपे नहीं, सूर्य छुपे नहीं, बादल छायो, रीढ़ पड़े यदि राजपूत छुपे नहीं, दाता छुपे नहीं, मांगन आयो, चंचल नारी के नैन छुपे नहीं, प्रीत छुपे नहीं, पीठ दिखायो, कवि गंग कहे सुनुषा अकबर, कर्म छुपे नहीं, बबूत लगायो. एवढं आहे ते. हे दात्यासाठी बडबड केली मी. तारों के तेजों में चांद छुपे नहीं. किती तारे चकाकले, चंद्र नाही लपत. सूर्य छुपे नाही, बादल छायो. ज्या दिवशी आकाशात मेघाची फळी दाटली तरी सूर्यप्रकाश लपत नाही. रीड पडे ते दी राजपूत छुपे नाही. परकीयांचा हल्ला येईल ना त्या दिवशी जातीवंत राजपूत लपत नाही. 10-5 मारल नाही तर स्वतः मरल. शेजारचे जरा तब्येतीनं चांगले होते बरं का शेंडे भाऊ. हे नागपूरकडची गोष्ट, एकही गोष्ट इकडची सांगत नाही 11 वाजेपर्यंत. आणि मिलिटरीचा जवान जरा सडपातळ होता. ड्युट्यावर गेल्यावर दोघांच्या बायकाला काय काम आहे? ही म्हणायची काय लढाई करत हे तुझं पाप्याचा पितर. आमचा बुवा बघ कसा सफरचंद सारखा आहे. अरे व्यवस्था ठेवायची असते. लाजून जायची मिलिटरीवाल्याची बायको. आणि ड्युटीहून आला मिलिटरीवाला की म्हणायचे अहो शेजारची सारखी तुमच्या तब्येतीला नावं ठेवते. काय लढाई करत असेल पाप्याचं पितर. आमचा मिस्टर कसा आहे सफरचंद सारखा. मिलिटरीवाला म्हणायचा बोलू दे तिला, एक दिवस उत्तर देऊ आपण. तुकाराम बुवा. एक दिवस मिलिटरीचा जवान ड्युटीवर निघाला. बुलेटला किक मारली. गेटवर पोस्टमॅन आला. पत्र आहे तुमचं. बुलेट चालूच आहे. पॉकेट फाडला, आतला कागद काढला, त्यातल्या 2च वळी वाचल्या. वैरी सीमेवर आलेला आहे, असाल त्या अवस्थेत निघून या. 2च वाक्यात रक्त उतरलं डोळ्यात मिलिटरीवाल्याचं. उतरला बुलेटहून. डोळे लाल झाले. लटलट कापू लागला. भीतीनं नाही आवेशानं. कधी जातो युद्धाला. मग बायकोला आवाज दिला, ए पहाड. ते लोखंडी पहाड असते ना, डोक्या एवढी. बायकोनं आणून दिली, अशी हातात धरली. शेजारी गेलं. या साहेब बाहेर. हे सफरचंद बाहेर आलं.
ए जस उपरनं गुंडा येतात का नाही वारकरी, तसे पहाडचे 2 चक्कर मारून दिले गळ्यात. हे काय 6 महिन्यापासून तुमची बायको माझ्या बायकोला म्हणत होती काय लढाई करत असेल. आपण मी बोललो का भाऊ काही ती शिक्षा मला कशाला, आता काढून दे. माझ्या नाही निघत साहेब. मग युद्धाला चाललो, आई जगदंबेच्या कृपेनं वाचून येईल, पुन्हा ड्युटी सुरू होईल. असा ड्युटीवर जाईल, एक दिवस गेटवर पोस्टमॅन येईल, त्याच्या हातात युद्धाची ऑर्डर असेल, ते वाचील तेव्हा रक्त तापल, त्या दिवशी काढून देईल. राहू द्या आता. त्याला मला रेड पडे ते धीरज पोच छुपे नाही, त्यावेळेला त्याचं रक्त लपल्या जात नाही. पुढे आहे दाता छुपे नाही मांगन आयो. दाता कर्णाची दाढी चालू आहे. भारतीय बैठक, ते सलून नव्हतं. डाव्या हाताला वाटी पाणी लावायची. चंपानगरीचा राजा कर्ण आहे, ते काय आता प्लास्टिकची वाटी होती का? आता विकली असती तर वाटी 5 कोटीला गेली असती. हिऱ्यानं जडवली. चंपानगरीचा दिग्विजयी राजा कर्णाच्या दाढीला पाणी लावायची वाटी याच्या घालावं. भिक्षाम देही. कर्णानं इशारा केला, पाणी फेकलं वाटीतलं, डाव्या हातानं वाटी उचलली, त्याच्या झोळीत टाकली, गेला निघून. पण न्हावी बाबा म्हणले दान योग्य नाही झालं सरकार, डाव्या हाताने दिलं तुम्ही. तू अजामत कर, तू नको डोकं चालू, रात्रंदिवस हेच करतो मी. अहो पण तुम्ही डाव्या हाताने दिलं. हो माहिती आहे मला. मग अरे मला कर्ण म्हणतात. डाव्या हातातली वाटी उजव्या हातात घेईपर्यंत जर माझा प्राण गेला तर याचक विनमुख गेल्याचा कलंक या उदार कर्णाला लागू नये. ज्या हातात सापडलं त्या हाताने देतो. त्याला दाता छुपे नाही मागन आयो. समर्थ दाता, समर्थ दाता कवणाते नास्ती न म्हणे, त्याला म्हणतात समर्थ. कधी कोणालाही केव्हाही नाही म्हणत नाही. कोणी येऊ द्या. घातला दुकान, घातला दुकान, घातला दुकान, घातला दुकान. तेतियानी आशिकाने, तेतियानी आशिकाने, आशिकाने, तेतियानी आशिकाने. म्हणून समर्थ, समर्थ दाता कवणाते नास्ती न म्हणे. भगवंताला समर्थ म्हणतात ना, संतही समर्थ आहे. घातला दुकान, देते आले अशी. पुन्हा समर्थाची एक व्याख्या सांगतो. समर्थाचे घरी, समर्थ जर पंक्तीतून फिरला ना, पंक्तीतून, समर्थ कोणाला म्हणतात? आमचे सोयरे कुठं बसले, रावसाहेब कुठं आहे, नानासाहेब, तात्यासाहेब, त्याला समर्थ नाही म्हटल्या जात. नाही तर कांजीच्या कपड्यावाले यशीच्या रूम मध्ये जेवायला, फाटक्या कपड्याचे वारकरी जर्सीच्या गोठ्यात, इकडे पिठलं भाकरी, इकडे श्रीखंडन, बासुंदीन, लाडून, गुलाबजाम. अरे भाऊ, इकडे जे बसले का नाही वारकरी फाटक्या कपड्याचे, 42 गुलाबजाम खाऊ शकतात ते. इकडे आणा. आत बसलेल्याला मनाई केली डॉक्टरनं, पाटला मरेपर्यंत जगायचं असेल तर या भानगडीत इकडे पिठ ना. म्हणून समर्थ कोणाला म्हणतात? जो आग्रह फाटक्या कपड्यावाल्याला, तोच आग्रह कांजीच्या कपड्यावाल्याला. ज्याच्याजवळ भेद नाही,
रावणी रंक सारखे सारखेच आहे म्हणा. समर्थ न म्हणे सोयरा तुकाराम बुवा, न म्हणे सोयरा सुहृद आवश्यक राव आणि रंक सारिखेची. अरे बोलण्याला पुरावा पाहिजे ना, काय ठोकाटाकी चालते का? जो बुवा बोलण्याला पुरावा देत नसेल त्याला पुरावा. आपलं हे चाललंय राव आणि रंक न म्हणे सोयरा सुहृदावश्यक राव आणि रंक सारिकेची. बरं जेवणारे असे असतात, इथं बासुंदीच वाडा ठेव रे पातेलं, त्याच्या पुढचं इथे गुलाबजाम द्या ठेव गमेलं, त्याच्या पुढचं आंबे रसच पाहिजे ठेव बादली. जेवणार जे जे मागतं ते पोटभर खाऊ घालतं त्याला म्हणतात समर्थ. मागितले फार ते वाढे, मागितले फार ते वाढे, फार ते वाढे. आदराचे ठाई बहुता, आदराचे ठाई बहुता, आदराचे ठाई बहुता, आदराचे ठाई बहुता. मागितले फार ते वाढे, फार ते वाढे. आदराचे ठाई बहुता आदर मागितले फार ते वाढी. त्याला म्हणतात समर्थ. समर्थाचे घरी सकळे संपदा नाही तुटी कदा कासयाची. कधीही केव्हाही कोणत्याही गोष्टीची उणीव नसणे याला म्हणतात समर्थ. मग संताला समर्थ का म्हटलं? तुका म्हणे पोते, तुका म्हणे पोते, तुका पोते, तुका म्हणे पोते. भरले हेरिते, सदा भरले हेरिते, भरले हेरिते, सदा भरले हेरिते, सदा भरले हेरिते, सदा भरले हेरिते. तुका म्हणे पोते, देवे भरले नो हेरिते, देवे भरले नो हेरिते. तुका म्हणे पोते, सदा भरले हेरिते, सदा भरले हेरिते. हे जुने लोक आहे. कीर्तनकाराच्या पुढचे हुशार असतात ते. तुम्हाला कळलं का काही? ध्रुवपद पाठ नसल्यामुळे मी कसा 7-12 ओळखला तिथंच गुंडाळलं बरोबर. ए शिका त्यांच्यापासून. विठ्ठल मजा आहे महादेवराव. थोडं राहिला आता आपलं समर्थावर चालू आहे. नाही तुटी कदा कासयाची, त्याला समर्थ म्हणतात. समर्थाचे घरी सकळे संपदा. मग संताला समर्थ का म्हटलं? तुका म्हणे पोते सदा भरले नोहेरिते, घातला दुकान देते आले अशी दान, म्हणून समर्थ. म्हणून धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ तुकोबा. अरे माणसं मरतात यात नवल नाही, मरणाची साधनं उपलब्ध असतानाही जगतात हे नवल आहे. मरायला काय लागतं? तिकडनं ट्रक, इकडनं टॅक्सी, तिकडनं एखादे वाहन, इकडनं ट्रॅक, मध्ये सापडला मेला. अरे प्रत्येकाच्या देहाला नवछिद्र आहे. कोण्यातरी एका छिद्रातून प्राणवायू जातो हे काय नवल आहे? एकानं घर बांधलं, त्याला 9 खिडक्या ठेवल्या, खिडक्याला दारं बसवली नाही आणि पत्रकाराकडे आला. एक आश्चर्यकारक बातमी द्यायची उद्या पेपरला. बसा चहा घ्या, कुठल्या आपण कडूस बसा. काय बातमी?